आपल्या इकडे नवीन कलेक्टर या ठिकाणी यांनी चार्ज घेतलाय. 2 महिन्यापूर्वी मी सांगितलेलं, मला आठवत असेल, की पहिली विकेट 2 महिन्यात कलेक्टरची झाली आणि तसं साबित झालं, तसं सिद्ध झालं. आज नवीन कलेक्टरनी चार्ज घेतलाय, कारण का जुन्या कलेक्टरनी स्वतःहून कदाचित नागपूरला बदली करून घेतली. कारण का सोलापूरवर जे कोणी अधिकारी आहेत, कलेक्टर लेवल असेल, SP लेवल असेल, CO लेवल असेल, म्युन्सिपल कमिशनर असतील, सगळ्यांवर प्रचंड दबाव आपल्याला दिसून येतोय. हातबळ झालेत अधिकारी. खरं तर मला अधिकाऱ्यांचं वाईट वाटतंय की एवढं संविधानाची शपथ घेऊन एवढे कष्ट करून इथपर्यंत येतात, कष्ट करून, आणि राज्यकर्त्यांच्या दबावामुळे, एका ठराविक विचारसरणीमुळे ह्यांच्यावर प्रचंड दबाव आणि प्रेशर की विरोधी पक्षाचं काम करू नका, आणि त्या गोष्टीला प्रत्येक एक करून हे अधिकारी बिचारे बळी पडतात. आम्ही अधिकाऱ्यांच्या बाजूने बोलतोय, पण पूर्ण सिस्टीमच अशी खराब झाली आहे की अधिकाऱ्यांचा रिस्पेक्ट राहिला नाही. ते गव्हर्नमेंट शासनाचे नौकर म्हणून काम करायला लागले, आणि ह्या गोष्टीचा मी त्या ठिकाणी निषेध करते आहे. अनेक दिवसापासून DPDC, खासदारांची DPDC निधी प्रलंबित आहे. ह्यांची समाज एवढी छोटी आहे की जेव्हा DPDCची निधी अडवतात तेव्हा ती माझी वैयक्तिक निधी अडवत नाही. प्रत्येक गाव ज्यांनी मतदान केलं आहे काँग्रेससाठी, त्या गावातल्या शेतकऱ्याची निधी अडवत आहे. कुठे DPची, कुठे रस्त्याची, कुठे गटाराची, कुठे समाज मंदिराची. प्रत्येक गावातला शेतकरी हा आतुरतेने वाट बघतोय की आमची कामं कधी मंजूर होतात. मग हा सरकारकडून, पालकमंत्र्यांकडून होणारा खूप मोठा पाप आणि अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यांवर. कारण का इथे MVAचे खासदार असल्यामुळे, काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ती निधी अडवण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांची जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा ते म्हणतात की मॅम आप समझ सकते हो ना हमारे ऊपर कितना प्रेशर है. मला मी नाव घेऊ इच्छित नाही, पण हे प्रेशर आहे, हा दबाव आहे. आज मी या पत्राद्वारे, कलेक्टर नवीन आले तामिळनाडूचे, संविधानाची शपथ घेऊन प्रचंड कष्ट करून इथपर्यंत पोहोचले, त्यांना मी निवेदन देते आहे. 15 दिवसात आमच्या DPDCची, आमच्या शेतकऱ्याची, आमच्या कष्ट करणाऱ्या गावकऱ्याची निधी जर मंजूर करून दिली नाही तर आम्ही आंदोलन आणि किंवा अमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा देणार. आम्ही 15 दिवस देत आहोत, नाहीतर सगळ्या गाव, आज तुम्हाला काहीच नाही, ह्याच्यापेक्षा दुप्पट त्रिप्पट प्रत्येक गावातून लोक येऊन माझ्यासोबत त्या ठिकाणी अमरण उपोषणावर बसणार आहेत, जोपर्यंत यांची DPDCची निधी मंजूर होत नाही तोपर्यंत. ताई, काँग्रेसकडून असं सांगितलं जातंय, म्हणजे की तुम्हाला विनंती केली आहे की शहराध्यक्ष पदाचं जी धुरा आहे ती तुम्ही, मी त्याच्यावर माझा विषय आजचा हा आहे. मॅडम, तुम्ही आता कलेक्टरनी बदली करून घेतली असं बघतोय, म्हणजे तुम्हाला मी 2 महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला विकेट जाताना दिसेल कधी इलेक्शनच्या वेळेस, कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषदच्या वेळेस, आणि तसंच झालं आहे. मी जसं म्हणाली, हे कष्ट करून इथपर्यंत येतात ऑफिसर. हे प्रत्येक ऑफिसर ह्या प्रेशर खाली बळी पडतो असा नाही आहे. आजकालचे ऑफिसर खूप कॉन्शियन्शियस झालेत आणि कष्ट करून इथपर्यंत आले. ते खरंच देशासाठी, तालुक्यासाठी, गावासाठी, जिल्ह्यासाठी काहीतरी करू इच्छिते. जेव्हा त्यांच्यावर एवढं मोठं प्रेशर येतं, आणि मी नाव घेऊ इच्छित नाही, पण माझं आणि त्यांचं अनेकदा संभाषण होतं, म्हणजे मॅम मी क्या कर सकता, असं जर त्यांना त्यांच्याकडून वक्तव्य येत असेल तर 100% त्यांनी स्वतःहून अजून किती प्रेशर, किती बळी. आणि शेवटी ज्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही इथे येता, जर जाणून बुजून प्रेशरमुळे तुम्हाला त्या संविधानाच्या विरोधात जाणं लागत असेल तर तुमचा जो आतमधला आवाज आहे तो किती तुम्हाला छळत असेल की कशासाठी आलात आणि काय करताय. कोणाचा दबाव आहे नेमका? मी जाहीरपणे बोलते आहे, प्रस्थापितांचा आहे, BJPचा आहे, वरपासून खालपर्यंत आहे, पालकमंत्र्यांचा दबाव आहे, इथे जेवढे सत्ताधारी आहेत त्या सगळ्यांचा दबाव आहे की काँग्रेसच्या खासदारांची कामं करू नका. पण जेव्हा तुम्ही आमची कामं थांबवता तेव्हा आमचं काम थांबवत नाही. ती तुमच्यासाठी तुमची कामं असतील, कारण का प्रत्येक कामातून तुम्ही काय कट घेता हे आम्हाला माहिती आहे, पण ही गावकऱ्यांची कामं आहे जे थांबवण्याचं तुम्ही पाप करत. ताई, खरं तर पुरामुळे जे ग्रस्त शेतकरी आहेत त्यांची कामं अजून झाली ते पण सगळे मोहोळचे जे आहेत, पापरी, येवती, खंडाळी आणि काही मंगळवेढाचे पण शेतकरी इथे आले. त्यांचे पंचनामे देखील झाले नाही आहेत. त्यांना असं सांगण्यात आले की एकदा तुम्हाला जर विमा मिळाला असेल, अतिवृष्टीची मदत मिळाली असेल तर त्या पिकासाठी तुम्हाला परत एकदा मिळणार नाही आहे. असा पण अन्याय करतात. मागच्या वेळेस आपण ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केलेली आणि कर्ज माफ करा, पण ते केलं नाही आहे. उलट काहीतरी तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांना समाधान करण्याचा
अपयशी ठरतंय हे सगळं. काही शिखर पहार या ज्या सोलापुरात आता मोठ्या please, प्रमाणात please, सामाजिक बारामती उपक्रम होत वगैरे आहेत. काँग्रेसने आपला उमेदवार अर्ज दाखल केला होता, तो अर्ज कुठेतरी माघार घेण्याची चर्चा सुरू आहे. आपल्याला काही या संदर्भात माहिती आहे का? हायकमांडच्या लेव्हलला आणि पक्षश्रेष्ठींकडे ही चर्चा चालू आहे. एकीकडे सरकार असं सांगतात, मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, मात्र 13 तास लोड शेडिंग ग्रामीण आज तुम्ही भागामध्ये लोड सुरू आहे. शेडिंग बघा, रात्री 13 तास पण दिवसा पण. आता गरमीचे दिवस असतात, गुरांना पिकाला पाणी लागतं आणि एवढं लोड शेडिंग महाराष्ट्रात चालू आहे. देशभरात फक्त महाराष्ट्रात लोड शेडिंग चालू आहे आणि हे येणाऱ्या दिवसात अजून वाईट होणार आहे असं मला वाटतं. LPGवर कोणी बोलायला तयार नाही आहे, तेलावर कोणी बोलत आहे. सगळ्या फॅक्टऱ्या बंद पडल्यात आणि लोक बेरोजगार झालेत आणि लोड शेडिंग इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी होते आणि सरकार हात वर केलं आहे. खरं तर वीज बिल माफ करायला पाहिजे होतं, कर्ज माफ करायला पाहिजे होतं, पण ते काही केलं नाही. उलट दुष्काळात 13वा महिना हा शेतकऱ्यांवर, दोन्ही करून शेतकऱ्यांचं मरण. तरी जगामध्ये इराण आणि इस्रायलचं जे युद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये खरं तर भारताची भूमिका महत्त्वाची, कारण भारताला मोठा फटका बसतो. पण ट्रम्प यांनी जे ट्विट केले त्यांचं असं म्हणणं आहे की पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर आम्ही युद्धबंदी ट्रम्प करतोय. बोले तसे मोदीजी डोले असं दिसतंय आपल्याला. कारण का ऑपरेशन सिंधूर सीज फायर त्यांनी अनाऊन्स केलं, टॅरिफ वाढवले. उद्या हे माझे शेतकरी पिकवत आहेत, तोच पीक जर अमेरिकेवरून येणार असेल तर ह्यांचं कोण बघणार? त्यावर स्पष्टता नाही आहे. जर त्यांनी डील केले अमेरिकेसोबत त्यावर स्पष्टता नाही आहे. आणि आज LPGचं शॉर्टेज आहे सगळीकडे. LPGच्या सिलेंडरच्या, गॅसच्या आपल्याला काही या संदर्भात माहिती आहे का? हायकमांडच्या लेव्हलला आणि पक्षश्रेष्ठींकडे चर्चा. एकीकडे सरकार असं सांगतात, मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, मात्र 13 तास लोड शेडिंग ग्रामीण आज भागामध्ये तुम्ही लोड सुरू आहे. शेडिंग बघा, रात्री पण दिवसा पण. आता गरमीचे दिवस असतात, गुरांना पिकाला पाणी लागतं आणि एवढं लोड शेडिंग महाराष्ट्रात चालू आहे. देशभरात फक्त महाराष्ट्रात लोड शेडिंग चालू आहे आणि हे येणाऱ्या दिवसात अजून वाईट होणार आहे असं मला वाटतं. LPGवर कोणी बोलायला तयार नाही आहे, तेलावर कोणी बोलत आहे. सगळ्या फॅक्टऱ्या बंद पडल्यात आणि लोक बेरोजगार झालेत आणि लोड शेडिंग इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी होते आणि सरकार हात वर केलं आहे. खरं तर वीज बिल माफ करायला पाहिजे होतं, कर्ज माफ करायला पाहिजे होतं, पण ते काही केलं नाही. उलट दुष्काळात 13वा महिना हा शेतकऱ्यांवर, दोन्ही करून शेतकऱ्यांचं मरण. तरी जगामध्ये इराण आणि इस्रायलचं जे युद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये खरं तर भारताची भूमिका महत्त्वाची, कारण भारताला मोठा फटका बसतोय. पण ट्रम्प यांनी जे ट्विट केले त्यांचं असं म्हणणं आहे की पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर आम्ही युद्धबंदी ट्रम्प करतोय. बोले तसे मोदीजी डोले असं दिसतंय आपल्याला. कारण का ऑपरेशन सिंधूर सीज फायर त्यांनी अनाऊन्स केलं, टॅरिफ वाढवले. उद्या हे माझे शेतकरी पिकवत आहेत, तोच पीक जर अमेरिकेवरून येणार असेल तर ह्यांचं कोण बघणार? त्यावर स्पष्टता नाही आहे. जर त्यांनी डील केले अमेरिकेसोबत त्यावर स्पष्टता नाही आहे. आणि आज LPGचं शॉर्टेज आहे सगळीकडे. LPGच्या सिलेंडरच्या, गॅसच्या एजन्सीच्या बाहेर तुम्हाला मोठी लाईन दिसते. प्रिसिजनसारख्या मोठ्या कंपनीमध्ये गॅस राहिला नाही आहे. आणि आता सीज फायर काल अनाऊन्स केलं, पण दुसऱ्या दिवशी परत इस्रायलने लेबननवर अटॅक केला. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ अजून बंद आहे आणि आपल्या देशाची काय भूमिका आहे अजून हे कळलं नाही आपल्याला. आम्ही स्पेशल सेशन मागितलं वेस्ट एशिया क्रायसिसवर, उलट ते करायला तयार नाही आहेत. आता महिला बिलावर हे सेशन येत आहे, पण ते डिलिमिटेशनच्या नावाखाली महिला बिल आणतायत का काय, हा प्रश्न आमच्या मनात त्या ठिकाणी पाकिस्तानचं ऐकलं जातं पण भारताचं ऐकलं जात नाही. त्यांचं म्हणणं की शहबाज शरीफ यांच्या विनंतीवरून आम्ही आता शस्त्रसंधी करतोय. मला असं वाटतं भारताची एकेकाळी जेव्हा इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होत्या, राजीव गांधी प्राईम मिनिस्टर होते, तेव्हा एक ख्याती होती इंटरनॅशनली फॉरेन लोकांमध्ये. इकडे मोदीजी फक्त जातात, हसतात, मिठी मारतात आणि येतात. पॉलिसी ठरवू शकत नाही. फॉरेन पॉलिसी पूर्ण फेल आहे. आज भारत पूर्ण जगात इतकं कमकुवत ठरतं आहे कारण का स्वतःचे डिसिजन्सच नाही आहेत, घेऊ शकत नाही होत. आणि दुसरे देश आपल्याला सांगतायत की कसं करायचं, काय वागायचं, धमक्या देत आहेत की हे असं नाही केलं तर आम्ही असं करू. म्हणजे बांगलादेशला तुम्ही सूट देताय आणि आमच्या टेक्स्टाईलसाठी, आमच्या सोयाबीनसाठी, आमच्या कापसासाठी तुम्ही एवढे मोठे टॅरिफ लावताय आणि ह्यावर काही बोलायला कोणी तयार नाही आहे. साधं डिस्कशन पार्लमेंटमध्ये घ्यायला जी धुरा आहे ती तुम्ही सांभाळावी. माझा विषय आजचा हा आहे. कारण तुम्ही आता कलेक्टरने बदली करून घेतली असं बघतोय, म्हणजे नाही, तुम्हाला मी 2 महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला विकेट जाताना दिसेल कधी इलेक्शनच्या वेळेस, कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषदेच्या वेळेस. आणि तसंच झालंय. मी जसं म्हणाली, हे कष्ट करून इथपर्यंत येतात ऑफिसर.
प्रत्येक ऑफिसर हा ह्या प्रेशरखाली बळी पडतो असा नाही आहे. आजकालचे ऑफिसर खूप कॉन्शियन्शियस झालेत आणि कष्ट करून इथपर्यंत आले. ते खरंच देशासाठी, तालुक्यासाठी, गावासाठी, जिल्ह्यासाठी काहीतरी करू इच्छिते. जेव्हा त्यांच्यावर एवढं मोठं प्रेशर येतं, आणि मी नाव घेऊ इच्छित नाही, पण माझं आणि त्यांचं अनेकदा संभाषण झालं. म्हणले मॅम मी क्या कर सकता, असं जर त्यांना त्यांच्याकडून वक्तव्य येत असेल तर 100% त्यांनी स्वतःहून अजून किती प्रेशर, किती बळी. आणि शेवटी ज्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही इथे येता, जर जाणून बुजून प्रेशरमुळे तुम्हाला त्या संविधानाच्या विरोधात जाणं लागत असेल तर तुमचा जो आतमधला आवाज आहे तो किती तुम्हाला छळत असेल की कशासाठी आलात आणि काय करताय. कोणाचा दबाव आहे नेमका? मी जाहीरपणे बोलते आहे, प्रस्थापितांचा आहे, बीजेपीचा आहे, वरपासून खालपर्यंत आहे, पालकमंत्र्यांचा दबाव आहे, इथे जेवढे सत्ताधारी आहेत त्या सगळ्यांचा दबाव आहे की काँग्रेसच्या खासदारांची कामं करू नका. पण जेव्हा तुम्ही आमची कामं थांबवता तेव्हा आमचं काम थांबवत नाही. ती तुमच्यासाठी तुमची कामं असतील, कारण का प्रत्येक कामातून तुम्ही काय कट घेता हे आम्हाला माहिती आहे. पण ही गावकऱ्यांची कामं आहे जे थांबवण्याचं तुम्ही पाप करत काही खरं तर पुरामुळे जे ग्रस्त स्वतःहून कदाचित नागपूरला बदली करून घेतली, कारण का सोलापूरवर जे कोणी अधिकारी आहे, कलेक्टर लेवल असेल, SP लेवल असेल, CO लेवल असेल, म्युन्सिपल कमिशनर असतील, सगळ्यांवर प्रचंड दबाव आपल्याला दिसून येतोय. हातबळ झालेत अधिकारी. खरं तर मला अधिकाऱ्यांचा वाईट वाटतंय की एवढ्या संविधानाची शपथ घेऊन एवढे कष्ट करून इथपर्यंत येतात, कष्ट करून, आणि राज्यकर्त्यांच्या दबावामुळे, एका ठराविक विचारसरणीमुळे ह्यांच्यावर प्रचंड दबाव आणि प्रेशर की विरोधी पक्षाचं काम करू नका. आणि त्या गोष्टीला प्रत्येक एक करून हे अधिकारी बिचारे बळी पडतात. आम्ही अधिकाऱ्यांच्या बाजूने बोलतोय, पण पूर्ण सिस्टीमच अशी खराब झाली आहे की अधिकाऱ्यांचा रिस्पेक्ट राहिला नाही. ते गव्हर्नमेंट, शासनाचे नौकर म्हणून काम करायला लागलेत. आणि या गोष्टीचा मी त्या ठिकाणी निषेध करते. अनेक दिवसापासून DPDC, खासदारांची DPDC निधी प्रलंबित आहे. ह्यांची समाज एवढी छोटी आहे की जेव्हा DPDCची निधी अडवतात तेव्हा ती माझी वैयक्तिक निधी अडवत नाही. प्रत्येक गाव ज्यांनी मतदान केलंय काँग्रेससाठी त्या गावातल्या शेतकऱ्याची निधी अडवत आहे. कुठे DPची, कुठे रस्त्याची, कुठे गटाराची, कुठे समाज मंदिराची. प्रत्येक गावातला शेतकरी हा आतुरतेने वाट बघतोय की आमची कामं कधी मंजूर होत आहेत. मग हा सरकारकडून, पालकमंत्र्यांकडून होणारा खूप मोठा पाप आणि अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यांवर. कारण का इथे NVAचे खासदार असल्यामुळे, काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ही निधी अडवण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांची जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा ते म्हणतात की मॅम आप समझ सकते हो ना हमारे ऊपर कितना प्रेशर है. मला मी नाव घेऊ इच्छित नाही, पण हे प्रेशर आहे, हा दबाव आहे. आज मी या पत्राद्वारे, कलेक्टर नवीन आले तामिळनाडूचे, संविधानाची शपथ घेऊन प्रचंड कष्ट करून इथपर्यंत पोहोचले, त्यांना मी निवेदन देते. 15 दिवसात आमच्या DPDCची, आमच्या शेतकऱ्याची, आमच्या कष्ट करणाऱ्या गावकऱ्याची निधी जर मंजूर करून दिली नाही तर आम्ही आंदोलन आणि किंवा अमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा देणार. आम्ही 15 दिवस देत आहोत, नाहीतर सगळ्या आज तुम्हाला काहीच नाही, ह्याच्यापेक्षा दुप्पट त्रिप्पट प्रत्येक गावातून लोक येऊन माझ्यासोबत त्या ठिकाणी अमरण उपोषणावर बसणार आहेत जोपर्यंत यांची DPDCची निधी मंजूर होत नाही. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक खासदाराला DPDC मध्ये निधी मिळत असते आणि आमची निधी मुद्दामून गेले 1 वर्षापासून मुद्दामून प्रलंबित ठेवली आहे, थांबवली आहे, अडवली आहे. ही माझी निधी नाही आहे. ह्याच्यात मी पूर्ण गावासहित यादी जोडली आहे. हे सगळे जे इकडे उपस्थित आहेत प्रत्येकाच्या गावातलं कोणाचं DPचं काम आहे, कोणाचं रस्त्याचं काम आहे, कोणाचं सभामंडपचं काम आहे, हे सगळं थांबवण्याचा पाप हे सरकार दबाव पोटी करत आहेत. आणि आम्हाला वाईट वाटतं की एवढे मोठे IAS अधिकारी जे खूप कष्ट करून इथपर्यंत येतात त्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात दबाव आहे. कृपया आपण ह्या दबावाला बळी पडू नका आणि ह्या सगळ्या लोकांची कामं करा. माझं नाही, ह्या सगळ्या लोकांची DPDCची जी प्रलंबित कामं आहेत ती करा. 15 दिवसामध्ये आमचं सगळ्यांचं ह्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे अल्टिमेटम आहे आमचं. 15 दिवसामध्ये नाही केलं आमरण उपोषण आम्ही इथे करणार आहे आपल्या ऑफिसच्या बाहेरच. सगळे लोक नाही पूर्ण शेतकरी सगळे गावातले शेतकरी सगळे DPDCच्या खंडासाठी राजकारण केलं जातं ते नको आहे. आणि हे कधीच नव्हतं झालं. सगळे मोहळचे जे आहेत पापरी, येवती, खंडाळी
आणि काही मंगळवेढ्याचे पण शेतकरी इथे आले. त्यांचे पंचनामे देखील झाले नाही आहेत. त्यांना असं सांगण्यात आले की एकदा तुम्हाला जर विमा मिळाला असेल, अतिवृष्टीची मदत मिळाली असेल तर त्या पिकासाठी तुम्हाला परत एकदा मिळणार नाही आहे. असा पण अन्याय करतात. मागच्या वेळेस आपण ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केलेली आणि कर्ज माफ करा, पण ते केलं नाही आहे. उलट काहीतरी तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांना समाधान करण्याचा अपयशी ठरत आहे. ताई, शिखर पहार या ज्या ते सोलापुरात मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम घेतात.